तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या कच्च्या पपईची भाजी कशी करायची. तर सर्वप्रथम कच्चे पपई सोलून घ्यायचे. पपयाची साल व पपयातील बी हे फेकून द्यायचे, कारण या पपयातील बी व पपयाची हिरवी साल याच्यामुळे भाजी कडू होऊ शकते, म्हणून ते फेकून द्यायचे. पपई हे चिरून घ्यायचे, त्याचे तुकडे करायचे म्हणजे पीस बनवायचे. पण एक गोष्ट पुन्हा लक्षात असू द्यायची, पपयाचे तुकडे केल्याच्या नंतर ते भाजी धुवायची नाही, अजिबात धुवायची नाही. आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केल्याच्या नंतर सर्वप्रथम पातेल्यामध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्या तेलामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणा, खोबरे खीस, जिरे, मोहरी, लवंग, हळद, प्रवीण किंवा अंबारी मसाला, कुठलाही मसाला आपण वापरू शकता, मिरची पावडर म्हणजे मिरकूट, आणि हे कलसून घ्यायचं त्याला सर्वप्रथम. आणि ते कलसणे झाल्यानंतर त्यात पपईचे सर्व पीस सोडायचे आणि सराट्याला त्याला वारंवार खालीवर करायचे, म्हणजे त्यामध्ये ते उलताना खालीवर करायचं. पण भाजीत हिरवी साल व बी अजिबात येऊ देता कामा नाही, कारण पपईच्या या हिरव्या सालीमुळे व पपईमधील बियामुळे भाजी कडवट होऊ शकते, म्हणजे कडू लागू शकते, म्हणून ते फेकून द्यायचे. आणि मग आपण भाजी बनवू शकता. एकदम मस्त चविष्ट भाजी लागेल, खायला एकदम चविष्ट. तर आपण कुठून व्हिडिओ बघता हे कमेंट मध्ये अवश्य सांगा. जय हरी रामकृष्ण हरी. बरोबर पपईची का हा कस के लागते माऊली भाजी खायला. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद माऊलीचा.